उत्तर प्रदेशातील शहाजापूर जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण परिसर खळबळ उडवून गेली आहे. 30 वर्ष बलराम नावाच्या तरुणाचा मृतदेह त्यांच्याच घरात रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. धारदार शस्त्राने बलरामचा गळा चिरण्यात आला. सुरुवातीला हा खून पुन्हा बाहेरील व्यक्तीनं केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी तपास सुरू करताच या प्रकरणाला वेगळंच आणि अधिक धक्कादायक वळण मिळालं. मृत बलरामच्या भावाने पवैया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने थेट आरोप केला की बलरामची पत्नी पूजा हिचे बलरामच्याच भाच्या आदेश सोबत अनैतिक संबंध होते आणि याच संबंधामधून बलरामची हत्या करण्यात आली असावी. या आरोपानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत बलरामची पत्नी पूजा आणि भाचा आदेश या दोघांनाही ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत जे सत्य समोर आलं ते ऐकून तपास यंत्रणा ही हादरून गेली. बलरामने आपल्या शेतांमध्ये घर बांधलं होतं. या घराच्या कामासाठी मदत करण्याच्या निमित्ताने त्याचा भाचा आदेश भटपुरा चंदू येथून मामाच्या घरी आला होता. याच काळात आदेश आणि त्यांची मामी पूजा यांच्यात अनैतिक संबंध जुळले. पूजा याआधी तब्बल 3 वेळा आदेशसोबत घर सोडून गेली होती. मात्र प्रत्येक वेळी गावातील पंचायतीच्या हस्तक्षेपानंतर ती पुन्हा बलरामकडे परत येत असे. पुन्हा अशी वेळ चूक होणार नाही अशी ग्वाही देत ती पतीचा विश्वास संपादन करत होती. बलरामही पत्नीवर विश्वास ठेवून तिला पुन्हा स्वीकारत होता. मात्र पडद्यामागे पूजा आणि आदेश यांचे संबंध कायम होते. पूजा आपल्या पतीपासून लपून मोबाईल वापरत होती. याच मोबाईलवरून ती आदेशच्या संपर्कात होती. चौकशीत समोर आलं की पूजाने आदेशला गावात येऊन बलरामची हत्या करण्याची विनंती केली होती, जेणेकरून ती आदेश सोबत मोकळ्यापणाने राहू शकेल. सुरुवातीला आदेशने या मागणीला नकार दिला. मात्र त्यानंतर पूजाने त्याला धमकवायला की ती स्वतः पतीची हत्या करेल आणि या गुन्ह्यात आदेशलाही अडकवेल. फोनवर झालेल्या या कटानुसार आदेश 28 जानेवारी रोजी आपल्या घरातून निघाला. जेव्हा तो मामाच्या घरी पोहोचला तेव्हा पूजा आधीच बलरामच्या हात बांधून ठेवले होते. त्यानंतर आदेशनेही मामाला पकडलं आणि त्या क्षणी पूजाने धारदार शस्त्राने बलरामचा गळा चिरला. इतक्यावरच ही घटना थांबत नाही. पतीच्या हत्येनंतर पूजाने मृतदेहासमोरच आदेशसोबत संबंध ठेवल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. त्यानंतर आदेश घटनास्थळावरून निघून गेला आणि पूजाने संपूर्ण प्रकार अपघात बाहेरील हल्ला असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. पूजाचं वय अंदाजे 25 वर्ष असून आदेशचे वय 22 वर्षाचा आहे. पूजा निरक्षर असली तरी ती अत्यंत चालाक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तिने 3 वेळा घर सोडूनही ती बलरामला भावनिक नाटक करून फसवत राहिली. विशेष म्हणजे आदेशपासून वेगळं असल्याचं दाखवण्यासाठी ती बलरामच्या नावावर असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दुःखद गाणी पोस्ट करत होती. खून केल्यानंतर पूजाने आपली कीपॅड मोबाईलवर ठेवून फेकून दिला. पोलिसांनी कॉल डिटेल्समधून कटाचा सुगावा लागेल अशी व्यक्त केली होती. मात्र तपासात असं स्पष्ट झालं की 28 जानेवारी रोजी पूजाच्या मोबाईल नंबरवरून आदेशला अनेक वेळेस कॉल करण्यात आले होते. पोलिसांच्या मते पूजा आणि आदेश एकमेकांना जन्मभर साथ देण्याच्या अनभग्य शपथा घेत होते. एकत्र राहण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. मात्र अटक झाल्यानंतर समोरासमोर चौकशी केली असता दोघांनी एकमेकावर आरोप सुरू केले. पूजाने सांगितलं की आदेशने तिला पतीच्या हत्येसाठी भाग पाडलं, तर आदेशचा दावा आहे की पूजानेच त्याला धमकावून या गुन्ह्यात ओढलं गेलं. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. प्रेम, विश्वासघात आणि क्रूरतेचा हा संगम असलेले हे प्रकरण समाजाला हादरून सोडणार आहे. तर या संपूर्ण घटनेबद्दल, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.